जालना जिले में अपराध लगातार बढ़ते जा रहे हैं। हत्या, लूट, मर्डर और मारपीट जैसे गंभीर वारदातों के बीच आज एक चौंकाने वाली घटना सामने आई। भोकरदन तालुका के नाजवाड़ी क्षेत्र में अवैध गर्भपात केंद्र चलाए जाने की गोपनीय सूचना गंभीर शाखा को मिली, एलसीबी को मिली थी। इस सूचना के आधार पर आज एलसीबी की टीम ने मौके पर छापा मारा और जो सामने आया वह अत्यंत गंभीर रूप और चौंकाने वाला था। डॉक्टर कृष्ण वानखेड़े वैद्यकीय अधीक्षक ने बताया कि 2 फर्जी डॉक्टर पर मामला दर्ज किया गया है और एफआईआर आधिकारिक रूप से दर्ज कराई गई है। काल दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी नांदा पाटी येथे अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची बातमी गुप्त व्यक्ती मार्फत कळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील सर व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय तज्ञांची टीम, त्यामध्ये डॉक्टर विजय वाकोडे, डॉक्टर ज्ञानेश्वर वाया व मी स्वतः डॉक्टर कृष्णा वानखेडे व तसेच विधी सल्लागार श्रीमती ॲडव्होकेट सोनाली कांबळे या टीमने सदर ठिकाणी पोलिसांसोबत छापा टाकला असता त्या ठिकाणी 3 रुग्ण हे अवैध गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेले असल्याचे आढळून आले। त्यावेळेस पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन खामगा व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या टीमने व डॉक्टरांच्या टीमने सदरील दोन व्यक्तीस चौकशी करून त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत केला। त्यामध्ये सतीश बाळू सोनवणे राहणार छत्रपती संभाजीनगर व केशव हरिभाऊ गावंडे राहणार भोकरदन या 2 आरोपींना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतले व मुद्देमाल हस्तगत केला। यामध्ये त्या ठिकाणी काय सदर मुद्देमालमध्ये सोनोग्राफी करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रोब, तसेच अल्ट्रासाउंड जेली आणि मोबाईल हँडसेट ज्यामध्ये सोनोग्राफी करण्यासाठी वापरण्यात येणारं ऍप्लिकेशन डाउनलोड केलेले आढळून आले। सदरील व्यक्तींनी सोनोग्राफी कशी करायची त्याचे प्रात्यक्षिक दाखवले व तसेच गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या आढळून आल्या। नाही, त्यांच्याकडे कुठली वैद्यकीय डिग्री नाही, तसे ते बोगस आहेत। त्या सदर भोकरदन पोलीस स्टेशनला सदरील व्यक्ती विरोधात पीसी-25 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। डॉक्टर कृष्णा वानखेड़े, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकरदन। छापेमारी के दौरान खेत में बनाए गए एक गैरकानूनी क्लिनिक में अवैध लिंग परीक्षण और गर्भपात की गतिविधियां चल रही थी। कार्रवाई के दौरान स्वास्थ्य विभाग की टीम ने भी मौजूद रही। मौके से लिंग परीक्षण में इस्तेमाल की जाने वाली मशीन, मोबाइल, कैलकुलेशंस और डाटा और गर्भपात की गोलियां बरामद की गई। ऐसे अवैध क्लिनिक न केवल कानून के खिलाफ बल्कि समाज के लिए भी बेहद खतरनाक है। प्रशासन का दावा है कि जिले में चल रहे इस रैकेट पर सख्त कार्रवाई की जाए। काही दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती की भोकरदन तालुक्यात नांजा गावातील एका ठिकाणी अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदानाचा व्यवसाय चालतो म्हणून त्यावरून मागील काही दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखेची टीम त्यांच्या पाळतीवर होती। काल दिनांक 26/11/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा तसेच आरोग्य विभाग यांनी संयुक्त छापा मारला असता सदर ठिकाणी सतीश बाळू सोनवणे वय 28 वर्षे राहणार जाधववाडी छत्रपती संभाजीनगर व केशव हरिभाऊ गावंडे वय 49 वर्षे राहणार विजोरा तालुका भोकरदन जिल्हा जालना असे 2 आरोपी व 3 कस्टमर तिथे मिळून आले व त्या आरोपींकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण व गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या व काही औषधी मिळून आली। सदरील कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर
आणि SDPO श्री डॉक्टर कटेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली आहे। यातील 2 आरोपी अटक असून ज्या व्यक्तीच्या गोठ्यात सदरील व्यवसाय चालू होता तो आरोपी समाधान विठ्ठल सोरमारे हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे व सदरील प्रकरणात आणखी काय धागेदोरे लागतात याबाबत पोलीस पुढील तपास